दर्शक नमस्कार. महासत्ता लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कृषी संवाद या कार्यक्रमाअंतर्गत आपण शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतोय, जे प्रगतशील शेतकरी आहेत किंवा शेतीमध्ये काही वेगळे प्रयोग करत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन, बांधावरती जाऊन, ऑन फील्ड जाऊन त्यांच्या मुलाखती यासाठी घेतोय, कारण त्यांची जी सक्सेस स्टोरी आहे किंवा ते जे काही प्रयोग करत आहेत, जो यशस्वी उद्योग त्या शेतीमधून करतायत, ते आपल्यापर्यंत थेट पोहोचवता यावं. आणि जे काही वेगळे करतायत, आता शेतीमध्ये काय काय वेगळे करता येते सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे, परंतु प्रयोग करायला कोणी धजत नाही, कारण त्याच्यात काही तोटा होईल का किंवा कुठे तोंडगशी पडेल का, असं काहीतरी भीती मनात असते. परंतु काही शेतकऱ्यांनी त्यातून फार मोठा यशस्वी उद्योग उभा केलेला आहे. आणि असाच एक उद्योग पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत राधानगरी तालुक्यातल्या चांदेकरवाडी या गावामध्ये. या गावामधला एक युवक कुलदीप खोत, जे आता सध्या आपल्यासोबत आहेत, शेतीत थोडंफार काम करतात. आपल्याला माहिती सांगण्यासाठी आता त्यांना आम्ही त्यांच्या प्लॅन्टवरनं जिथं प्रोडक्शन आहे तिथून आता इथं शेतामध्ये घेऊन आलो आहे. परंतु त्यांनी शेतीमध्ये औषधी वनस्पतींचं जे उत्पादन घेतलेलं आहे, गेल्या 10 ते 15 वर्षापासून ते या प्रायोगिक शेतीमध्ये आहेत. परंतु त्यांचं आता नाव पूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर जात आहे, कारण त्यांनी औषधी वनस्पतींमधून एक लाखोंचा करोडोंचा व्यवसाय उभा केला आहे. आणि तो काय आहे नेमका, तो जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. कुलदीप साहेब नमस्कार. नमस्कार. पहिलं म्हणजे आम्ही तुमचा आभार मानतो, कारण तुमच्या कामातनं वेळ काढून तुम्ही आम्हाला माहिती देण्यासाठी ऑन फील्ड इथं आलात. कारण आपण तिथं प्रोडक्शन काय आहे ते थोडक्यात शूट केलेलंच आहे, परंतु नेमकी शेती, कारण शेतकऱ्यांना मुळात शेतामध्येच राबायला आवडत असते आणि शेतातूनच काय म्हणणं आहे, तुमची जी मतं आहेत किंवा जे काही प्रयोग करताय ते बघायला आवडतंय. म्हणून आम्हाला ह्या शेताच्या बांधावरती यायचं होतं. नेमकं आता तुमचं सगळ्यात महत्त्वाचं, मी पहिल्यांदा दर्शकांना अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन कुलदीप साहेबांचं, की स्पर्धा परीक्षा या युवकांनी काय काय केले. म्हणजे आता बऱ्यापैकी जे युवक शेतीकडे यायला धजत नाहीत, त्या सर्वांसाठी हा मोठा संदेश किंवा हे एक आदर्श व्यक्तिमत्व यासाठी आहे. कारण यांनी डिग्रीनंतर स्पर्धा परीक्षेमध्ये गेलेत. स्पर्धा परीक्षेनंतर स्पर्धा परीक्षा करत करत कोल्हापुरातल्या प्रसिद्ध तालमीमध्ये पैलवानकी सुद्धा केलेले आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळे व्यवसाय करायचे होते. का? कारण घरच्यांना शेतीकडे येणं म्हणजे हे कुठेतरी चुकीचं वाटत होतं. परंतु तरीही एक प्रायोगिक शेती, आणि तीही वेगळी काहीतरी, परंपरागत नव्हे, शेती औषधी शेती करण्यासाठी ते इकडे वळलेत. आणि आज या 10-15 वर्षामध्ये त्यांनी ते यशस्वी करून दाखवलेलं आहे. त्यामुळे अनुभव तर पाठीशी त्यांच्या फार मोठा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातनं हरणं म्हणतात ना, तेही त्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यातनं जे काही उभा केलंय ते आता सगळं महाराष्ट्र पाहतोय. यासाठीही पहिल्यांदा तुमचा आभार, कारण खूप वेगळं तुम्ही जी जिद्द चिकाटी आहे ती सरळ दिसते. आता आम्ही त्या प्लांटमध्ये सुद्धा बघितलं की तुम्ही त्या औषधं बनवताय, गोळ्या बनवताय. हे प्रोडक्शन करून तुम्ही बाहेर कुठे विकत बसत नाही होलसेल किंवा व्यापाऱ्यांना, स्वतःच त्याची जे काही बनवताय आणि त्यावरचं ट्रेनिंग पण घेताय. म्हणजे आता जसं तुम्ही विद्यापीठामध्ये योगाचं आणि आयुर्वेदाचे वेगळे कनेरी मठातून कोर्सेस केले आणि त्यानंतर तुम्ही बनवताय. परंतु पहिलं मी आता तुमच्या या यशोगाथेकडे येतो, कारण हे जे काही आहे शेताचं उत्पादन ते पुढे घेणारच आहोत. परंतु यशोगाथा, तुम्ही इकडे आलात कसा? कारण आता जसं प्लॅटफॉर्म बघितला स्पर्धा परीक्षेचा, पैलवानकीचा, दुसरे काही ऑप्शन्स तुमच्याकडे समोर असतीलच. कोणी काही यमार बनेल, काही बनेल, परंतु ते ऑप्शन्स असताना तुम्ही शेतीकडे कसं आलात आणि या औषधी वनस्पतींकडे? नक्की. मुळात मला सुरुवातीपासून असं वाटत होतं की शेती करायचीच नाही, कारण शेतीचं बघितलं तर ग्राउंड लेवल आम्ही सगळ्या गोष्टी अनुभव, पारंपरिक पिकातून किती उत्पादन आहे, किती राबणूक आहे आणि किती आपल्याला नफा मिळतो, या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या होत्या. पण मुळात शेतीच करायची नसं ठरवलं होतं. पण असा एक प्रसंग आला, वेळ आली की बाबा आता नोकरीचं शक्यता पूर्ण मला दुसर दिसली. त्यानंतर म्हटलं शेतीच करूया. तर शेतीच करायची तर म्हटलं पारंपरिक शेतीपेक्षा फार वेगळं करायचं, की जग करतं हे नाही करायचं, ट्रॅक सोडून वेगळं काय ते करायचं, असं म्हणून मी शेतीला म्हणजे सुरुवात केली. सुरुवातीला 2015 साली मी स्पिरुलिना शेवाळ शेतीचा प्रकल्प मी सुरुवात केली त्याची. त्याला अनुसरून बाकी तो प्रयोग जसा यशस्वी झाला तसं मी माझ्या शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया करत गेलो. त्याच्यामध्ये पण असा एक निर्णय घेतला की उत्पादित झालेला माल कुठल्या व्यापाऱ्याला किंवा कुणाला द्यायचं नाही. जो उत्पादित माल होईल तो स्वतः पिकवायचा, स्वतः प्रक्रिया करायची, स्वतः विक्री करायचं, असं माध्यम ठेवून मी तसं लागवडी चालू केल्या. म्हणजे व्यापाराला द्यायचं हे ठरवलं, ठीक आहे. परंतु त्याच्याच आधी मी जो यशोगाथेमध्ये महत्त्वाचा प्रश्न येतोय की तुम्ही शिकत असताना मग तुम्हाला दुसरे ऑप्शन्स होते, घरच्यांना याला विरोध होता, मग ते कसं तुम्ही टॅकल केलं? ती मेंटॅलिटी घरातल्यांना काय वाटत होतं की शेती ही पारंपरिक करावी, चाकोरा सोडून करून असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यांना एक विश्वास दिला त्यांना की मी पारंपरिक शेतीपेक्षा तुम्हाला डबल टिबल तुम्हाला उत्पादन द्यायची जबाबदारी माझी. 1 वर्ष फक्त मला माझ्या ताब्यात शेती द्या, जे काय करायचं ते मी तुम्हाला एक विश्वास देतो की तुम्हाला नक्की त्यामध्ये तुम्हाला तोटा होणार नाही, पण नक्की 2 पटीनं किंवा काय त्या पटीत तुम्हाला नफा द्यायची मी जबाबदारी माझी. म्हणजे तुम्हाला विश्वास होता, तुम्हाला विश्वास होता. नक्कीच. आणि त्यामुळे एवढं सगळं उभा करू शकला. आणि एक वेळ अशी आली होती की काय करायचं किंवा मरायचं. आता एक वेळ कसं राहतंय, यशस्वी झाल्या सगळी लोक विचारतात, पण अयशस्वी झालं तर आयुष्यभर ते घरातल्यांचं मला बोलणं खाऊन घ्यावं लागेल. त्यामुळे मी अगदी जिद्दीने
ठरवलं होतं की जे काय करायचं ना ते यशस्वीच करून दाखवायचं, अशा जिद्दीनेच मी त्यामध्ये पडलो होतो. नाही, महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुमच्या सहचारणीचा, पत्नीचा कसा स्वभाव होता? कारण सहसा शेतकरी पोरांचे लग्न होत नाहीत, शेतीकडे वळलं तर लग्न होत नाहीत म्हणा, किंवा जरी शेती करायची झाली तर पहिलं मग पत्नीचा विरोध असतो की नको, याच्यापेक्षा आपण काहीतरी MIDC ठीक आहे, किंवा तिकडे कोल्हापूरकडे जाऊन राहू ठीक आहे. सहचारणीचा, पत्नीचा याच्यात सहभाग कसा होता, किंवा लग्नाबद्दलच्या अडचणी त्यावेळी काही निर्माण झाल्या नाहीत का शेतीकडे येतात? नाही, तत्पूर्वी माझा फर्टिलायझर व्यवसाय होता, खते औषधी बियाणे विक्रीचा माझा व्यवसाय होता. तो पण मी बऱ्यापैकी जवळपास मला वाटते वार्षिक टर्नओव्हर 70-80 लाखाचा होता वार्षिक टर्नओव्हर. तो व्यवसाय मी 5 ते 6 वर्ष केला. आणि ते व्यवसाय करत असताना मग बाकी थोड्या अडचणी आल्या व्यवसायामध्ये, काय उधारे असतील, अजून काय असेल, ह्या गोष्टीमुळे थोडंसं व्यवसायामध्ये कन्वर्ट व्हायचं असं ठरवलं मी. मग आता शेतीमध्ये काय करायचं काय नाही, ग्राउंड लेवलला कुठल्या गोष्टी, कोणत्या अवस्थेत पिकांना काय टाकायचं, कोणत्या फवारण्या करायच्या, कोणत्या आळवण्या करायच्या, सगळ्या गोष्टी आम्हाला ग्राउंड लेवलला सगळ्या माहिती होत्या. त्यामुळे आम्ही थोडंसं शेतीच करायचं तर पारंपरिक शेतीला थोडासा फाटा देऊया म्हटलं, आणि त्यामुळे आम्ही औषधी वनस्पती लागवड करायचा असा विचार केला मी. मग माझ्याही पत्नीला मी एक विश्वास दिला, आणि तिला माहिती होतं मी जे करेन ते चुकीचं करणार नाही, असा तिचा माझ्यावर 100% विश्वास होता. त्यामुळे जे व्यवसाय सोडून तुम्ही इकडे येताय तरी तो निर्णय योग्य आहे ते तिला माहिती होतं. त्यामुळे मी जे करेल ते योग्यच करेल असं तिचा एक विश्वास होता. त्यामुळे दोघांच्या एकमेकाच्या विश्वासानं आम्ही त्या गोष्टी आम्ही करत गेलो त्या गोष्टी. आता तुमचं पहिलं नाव म्हणजे स्पिरुलिना जी आहे ना शेती, त्याच्याबद्दलचं आम्ही ऐकलेलं आहे. त्यानंतर आता आपण आहे ते हे शतावरीच्या शेतीमध्ये, तर हे नेमकी सुरुवात तुम्ही कशी केली स्पिरुलिनाची, आणि आता ह्या ज्या वेगवेगळ्या कुठल्या लागवडी केल्या तरी औषधी वनस्पतींच्या? पहिल्यांदा आम्ही 2015 साली स्पिरुलिना शेवा शेती चालू केली. शेवा शेतीमध्ये तसा प्रकल्प बघायला आपल्यामध्ये मला वाटतं त्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला पहिला प्रोजेक्ट असा होतो. त्या दरम्यान कुठं बघायचं म्हटलं तर तसं प्रोजेक्ट नव्हते. मी बाहेर एका ठिकाणी गेलो होतो बघायला. तिथं मला बघण्यासाठी कसं फक्त प्रकल्प हे दाखवायसाठी मी 3000 रुपये मोजले होते या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर ट्रेनिंग एका ठिकाणी घेऊन मी पुन्हा माझा व्यवसाय सुरू केला. मग त्यासोबत कसंही अंदाज आला की बाबा एक मार्केटमध्ये एकच प्रॉडक्ट घेऊन आपण यशस्वी होऊ शकत नाही, त्याला सपोर्टेबल प्रॉडक्ट काही घेतलं तर आपण अजून यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे आपली शेती आहे ती पारंपरिक शेतीतून आपण अजून काहीतरी औषध वनस्पती लागवड करू, त्यासोबत अजून उत्पादन आणावं असं उद्देशानं मी बाकी प्लांटेशन वगैरे चालू केले. वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड केली. सध्या किती आहेत? कारण ही तर आता आपल्याला एक दिसतं इथं शतावरीचं. आता याच्यामध्ये पिकं जी असतात ते बहुवार्षिक असतात, कमी कालावधी येतील किंवा 6 महिन्याची येतील, 18 महिन्याची येतील, 12 महिन्याची येतील, अशी राहतात. काही बहुवार्षिक पिकं असतात, एकदा लागवड केली 5-5, 6-6 वर्ष बघायला लागणार अशी पण पिकं आहेत. प्लांटेशन आमचं चालूच असतं, प्रत्येक वेळी वेगवेगळं प्लांटेशन. आता ह्यावेळी आता शतावरी आहे. आता ह्या शेतीमध्ये शतावरी केलेलं आहे, आणि याच्यामध्ये अमरकंद पण टाकलेलं आहे. ठिकठिकाणी जिथे गॅप आहे, जिथं बाबा काही जे दोन्ही याच्या रोपांच्या मध्ये गॅप आहे त्या ठिकाणी अमरकंदाची रोपं टाकलेली आहेत. ती फक्त रोपं पावसाळ्यामध्येच बाहेर पडतात. मग ती कोंब येऊन ते लक्षात येते की इथं हे अमरकंद आहे. इतर ते जमिनीमध्ये सुप्त अवस्थेतच असतात. ओके. त्या दरम्यानच पण काढून त्याची आपण विक्री वगैरे करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आंतरपिकून आम्ही काय केलं, शाळू घेतलेला आहे, जेणेकरून बाबा उत्पादन खर्च निघावा, मशागत असेल, पाणी असेल, अजून काय असेल, ह्या गोष्टी निघाव्या यासाठी केलेलं आहे. ग्रेट. आता महत्त्वाचा मुद्दा मला इथं आठवला की लोक पारंपरिक शेती करतात आणि त्याच्यात आंतरपीक म्हणून अशा काहीतरी औषधी वनस्पती किंवा इतर लावतात, परंतु तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपलं पारंपरिक पारंपरिक शेती करतो. आता पावसाळ्यामध्ये आमचं काय राहतं, सोयाबीनची लागवड करतो आम्ही. सोयाबीन लागवड केल्यामुळे काय फायदा होतो, सोयाबीनचं अतिरिक्त उत्पादन मिळतं, आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्याभरामध्ये तणांचा बंदोबस्त चांगला होतो. सोयाबीन वाढल्यामुळे सरी झाकली जाते आणि त्यामुळे तण नियंत्रण राहतं. मला आता एक कॉमन प्रश्न, आता जो आमच्या दर्शकांना सुद्धा पडत असेल की मान्य हे सगळं तुम्ही प्रयोग करताय, आता प्रत्येक वेळी तुम्ही वेगवेगळ्या औषधी वनस्पती तुमच्या त्या काळानुसार किंवा मागणीनुसार आणि इतर गोष्टींनुसार तुम्ही लावताय, तसं बघायला गेलं तर मग एकरी किंवा अर्धा एकरला किती उत्पन्न मिळतंय? आता 2018 सालचं माझं उदाहरण सांगतो. मी 15 गुंठ्यामध्ये शतावर लावली होती. 15 गुंठ्यामध्ये मी 4.25 लाखाचं उत्पादन घेतलं होतं. 15 गुंठ्यामध्ये हे दीड वर्षाचं पीक आहे. 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी 4.25 लाख रुपये उत्पादन घेतलं होतं. म्हणजे एवढं उत्पन्न मिळू शकते 15 गुंठ्यामध्ये. पण हे कधी जर तुम्ही प्रोसेस केला, त्याची मूल्यवर्धन केलं, व्हॅल्यू ॲडेड जर केला, तर त्यामुळे स्वतः प्रोसेस करतो म्हणून ह्याचं त्याची आपल्याला तेवढा मोबदला मिळतो आपल्याला. खरं फार चांगला मोबदला आहे. म्हणजे आता पारंपरिक शेतीमध्ये ऊस आणि इतर भात पीक वगैरे करत बसतो ना आपण, आणि त्याला राबणूक पण तेवढी. नक्कीच. आणि हे वेगळं करताना जरा ती राबण्याची मजा पण वेगळी. कारण नक्कीच बऱ्याच वेळेला कसं शेतकरी रिस्क घ्यायला बघत नाहीत. रिस्क घेण्याचा मोबदला म्हणजे नफा असं मला वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकलं जातं याची जर अभ्यास करून शेती केली तर शेती अजून व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो. महत्त्वाचा मुद्दा आहे. हे शिकल्याचा पहिलवानकी केलेला एका मल्लांचा हा शब्द आहे की असा अभ्यास करावा लागतो बाजारात काय विकलं जातं. हे प्रत्येक वेळी अभ्यासलं तर आपण ऑफकोर्स तेवढा पैसा शेतीतनं कमवू शकतो. शेतीशी संबंधित आता तुम्ही हे सगळे प्रयोग करताय, तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की बाबा आता जरासं
थांबूया, कारण आता ह्याच्यात खूप कॉम्पिटिशन वाढायला लागलं आहे किंवा अजून काहीतरी वेगळं आहे, मार्केट वेगळं झालं आहे, आपण परंपरागत शेतीला एवढा त्रास नाही आहे, सगळी आजूबाजूला तेच करतायत, तेच करावं, असं कधी मन वळत नाही का? नाही, कधीच नाही. कारण ह्याच्यामध्ये जे पाहिजे तो बेनिफिट मिळतो आपल्याला. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टीची आता एक आवड निर्माण झालेली आहे मला शेतीमध्ये. वेळोवेळी प्रयोग करत आपण ह्या अंती येतो की बाबा नवीन काहीतरी असं करत असतो आणि प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन उत्पादने आमची वाढत आहेत. साहेब, ह्याच्यात राबणूक जास्त आहे असं वाटत नाही का, कमी आहे? कुठलीही फील्ड घ्या तुम्ही, राबणूक ही आली राबल्याशिवाय त्याला त्याचा मोबदलाच मिळणार नाही आपल्याला. बऱ्याच वेळेला आम्ही आता सगळा रोल आमच्याकडेच आहे. ग्राउंड लेवलला लागवड करणे, काढणी पश्चात प्रक्रिया पॅकिंग आणि विक्री, हे सगळा रोल हे आम्ही स्वतःच बघतो. आता सध्या तुम्ही वेगवेगळ्या वनस्पतींचं जे प्रोडक्शन सुरू करलंय, त्याचं हे औषधं तयार करताय, तर ते विक्रीसाठी मार्केट कसं उपलब्ध करताय? म्हणजे सुरुवातीला स्वतः फिरताय की कोणी अप्रोच करतात लोक? नाही, आता सुरुवातीला ह्या गोष्टीचा खूप त्रास झाला. आणि सुरुवातीला मार्केटमध्ये आम्ही सोनं पिकून बसलो होतो, पण घेणारी लोक आपल्याबद्दल आली नाहीत. लोकांना माहिती नाही की हे सोनंच आहे. लोकांना पटवून कसं द्यायचं, तर हेच एक माध्यम मी पकडले की आता सुरुवातीला मी जिल्हा कृषी प्रदर्शन भरायची, त्या दरम्यान आम्ही तिथे स्टॉल वगैरे लावलेत. तिथे एक वर्ष मी स्वतःचं पैसे पे करून मी काय असेल स्टॉल वगैरे लावलेत. त्या दरम्यान जी जाहिरात झाली माझ्या उत्पादनांची आणि जी गुणवत्ता आणि क्वालिटी दिली, त्या जोरावर आजपत्र मी आतापत्र माझ्याकडे हजारो ग्राहक आहेत आणि जेवढी माझी विक्री आहे तेवढी सगळी माउथ पब्लिसिटीने जाते. माझ्या आपल्या टायटलखाली कुठलाही एक प्रॉडक्ट आणला तर त्या टायटलखाली येणारा प्रत्येक उत्पादन हे विश्वासानंच लोक घेतात. आणि आम्ही फक्त क्वांटिटी नाही जपलेली, क्वालिटी जपलेली आहे. एखाद्या वेळेला माल आपल्याकडे तयार नसेल तर एखादी मागणी असेल आणि ती माल तयार नसेल, आम्ही नाही म्हणून सांगतो, तरी पण लोक होल्डवर थांबतात की जे तयार झालं तर मलाच द्या, पण मी तुमच्याकडेच घेणार, मी थांबतो. एवढी विश्वासार्हता आम्ही जपली. हा मुद्दा मीही दर्शकांना सांगेन की आम्ही आता त्यांचं राबणं बघितलं, त्यांच्या ज्या प्रोडक्शन हाऊसमध्ये वेगवेगळे औषधं वगैरे बनवताना तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये सगळी काळजी घेत सगळं बनवताय. परंतु आता जसं विचारलं की मी मार्केट बदल, आता यांचं नाव काहीही जाहिरात करत नाहीत, स्वतः जेवढं बनवतात तेवढं ऑलरेडी सगळं का जात आहे, कारण ऑलरेडी त्यांचं नाव देशातच नाही, तर आता हा प्रोडक्ट देशाच्या बाहेर पण परदेशात पण पोहोचलाय, लंडन आणि दुबईला सुद्धा गेलेलं आहे. खरंच आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी हा आदर्श घ्यावा. आता वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या आम्ही मुलाखती घेतोय, प्रत्येकाला जे योग्य वाटते किंवा त्याला जे पटेल की माझ्या शेतामध्ये हे करता येईल, तर तशातलाच हा एक आदर्श आहे की असं करून सुद्धा शेतामध्ये फार वेगळं उत्पन्न घेता येते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा या भागामध्ये, ह्या सह्याद्रीच्या या पट्ट्यामध्ये तरी आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात आहे. नक्की, हो. म्हणजे इतर ठिकाणी दुष्काळी भागासारखं तरी इकडे पाण्याची कमतरता नाही, तरीही लोक म्हणजे पाण्याची अडचण असेल किंवा पावसाचं जास्त प्रमाण आहे आणि इतर गोष्टी, अशा अडचणी काही इकडं येतात म्हणून ह्याकडे वळत नाहीत, असंही भीती असते. तर त्यांना काय सांगाल? कसं राहते, जमिनीच्या परतवारीनुसार आणि हवामानाच्या याच्यानुसार पिकाची निवड करू शकता. आता आमचं पाण्याची फार इथं अडचण आहे. कॅनलला पाणी आहे, नदीला पाणी आहे, पण इकडे पाणी जे आहे ना, पाण्याचं एक रोटेशन राहतं. बाबा एक 15 दिवसातनं 21 दिवसांना पाणी आमच्या कॅनलला सोडतात. त्या दरम्यान पाणी आल्यानंतरच आम्ही म्हणजे 21 दिवसानंतर पाण्याची पाळी येते पाणी पाजण्यासाठी. पिकंही आम्ही अशी निवडलेली आहेत की बाबा पाण्याची पाळी जरी वाढली तरी पिकाला काही इजा बसू नये, अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. पाण्याच्या ह्या कमतरतेमुळे एवढा तोटा झाला? अजिबात नाही. जिथं बाबा 21 दिवसांनी पाणी येते त्या ठिकाणी 1 महिन्यात जरी पाणी आलं तर पिकाला काही होणार नाही, अशा पद्धतीची पिकं आहेत. काही शेतकऱ्यांची ही शंका असेल की पावसाचं प्रमाण जून जुलै नंतर पाऊस आपल्याला खूप मोठा असतं, म्हणजे अजून या पट्ट्यात राधानगरच्या वरती गेलं तर पाऊस खूप आहे, जमीन पण अशी उताराची वगैरे, तर त्याच्यामध्ये हे या पावसामध्ये त्या जमिनीमध्ये असं मी तसं विकत अनुभवही घेतलेले आहेत बऱ्यापैकी. मी आता याच्यामध्ये जिरेणीची पण लागवड केली होती मी, पण आपल्या वातावरणामध्ये जिरेणीची लागवड येतच नाही. पाऊस जास्त पडतो, त्याला मर लागते, कूज लागते मुळांना, त्यामुळे झाडं पूर्णपणे मरून जातात. त्यामुळे असे काही वनस्पती आपण प्रयोगात्मक त्याचं ट्रायल घेऊनच आम्ही ते लागवडीसाठी फायनल केलेलं आहे, प्रयोग घेऊनच. असे खोत साहेब, सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना बेसिक जो प्रश्न पडलेला असतो की याच्यासाठी आपली भरपूर शेती असायला पाहिजे, नंतर रासायनिक खतं, तंत्रज्ञान आधुनिक काहीतरी वापरायला पाहिजे आणि त्यानंतरच याचं उत्पन्न आणि त्यानंतर मार्केट माहीत असायला पाहिजे. आता जसं मगाशी तुम्ही थोडक्यात सांगितलंच की मार्केटची एवढी काय माहिती जरी नसली तरी स्वतः त्याचं प्रोडक्शन करू शकतो आणि लोक अप्रोच करतात, म्हणजे बाहेरनं जे आता वेगळे आयुर्वेदिक दवाखाने असतील, डॉक्टर्स असतील, ही येतात. अजून एक संदेश लोकांच्यापर्यंत किंवा शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवेन की आता फिरताना आम्हाला एक गोष्ट कळली की साहेबांचे प्लॉट असे मध्ये आहेत, म्हणजे खूप शेतकऱ्यांना नशिबानं या इकडे आहेत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणीच मोठमोठे प्लॉट आहेत. 2.5 एकरामध्येच ही सगळी शेती केलेली आहे, जी आयुर्वेदिक वेगवेगळ्या वनस्पतींच्या तुकड्यामध्ये असून सुद्धा तरी पण एवढी मोठी आणि एवढी प्रगतशील आणि एवढं उत्पन्न घेत आहेत. महत्वाचं म्हणजे इथं कुठंही रासायनिक खतांचा वापर केलेला नाही आहे कित्येक वर्षांपासून, सुरुवातीपासून. नक्कीच. तर या धारणा ज्या लोकांच्या आहेत याबद्दल आम्हाला पहिलं उत्तर हवं आहे की लोकांना असं वाटतं की नाही बाबा रासायनिक खतं वापरायला पाहिजेत, नंतर सगळ्यात महत्त्वाचं आधुनिक काहीतरी तंत्रज्ञान आणि त्याचं ट्रेनिंग वेगळी घ्यायला पाहिजेत. तर याबद्दल आणि या शेतामध्ये तुम्ही काय लावलंय?
जसं मी मगाच सांगितलं की माझा फर्टिलायझर व्यवसाय होता. पारंपरिक पिकाला कोणत्या अवस्थेत कोणत्या खतांची मात्रा द्यायची, किती द्यायची, कोणती आळवणी करायची, कोणती फवारणी, ह्या सगळ्या गोष्टीचं ग्राउंड लेवल आम्हाला नॉलेज आहेच आमचं. पण तरी पण माझ्या ह्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर मी नाही केलेला. कारण मी मुळात सुरुवातीपासून ज्यावेळी मी पारंपरिक शेती सोडली आणि औषधी वनस्पतीची लागवड केली, त्या दरम्यान एक निश्चय घेतला होता की 0 बजेटवर शेती करायची. पहिला सुरुवातीला जे काही काम करायचं आहे ते जमिनीवर काम करायचं आहे. जमिनीची सुपीकता वाढवायचा, जमिनीचा कर्ब वाढवायचा आहे. असं माझ्या डोक्यात असं होतं की बाबा एखाद्या जंगलामध्ये जर गेलो आपण, किती दाटी वाटीने झाडं खूप वाढलेली असतात, त्यांना कोण पाणी घालतंय, त्यांना कोण खते घालतंय. तरी पण जमिनीसाठी जर चांगलं काम केलं, रासायनिक खताचा पूर्ण वापर बंद केला आणि सुरुवातीला 4 वर्ष मी जमिनीसाठी फक्त काम केलं. जमिनीला लागते सगळ्या गोष्टी पुरवल्या मी नैसर्गिकपणे सेंद्रिय पद्धतीनं. मग त्याच्यामध्ये स्लरी असतील, गांडूळ खत असेल, कोंबडी खत असेल किंवा गावठी खत असेल, या सगळ्या गोष्टीचा वापर करून जमिनीची प्रतवारी चांगली करून घेतली मी. त्याच्यानंतर जी पिकं घेतो आज तागायत मी कुठल्याही प्रकारचा 0 मेंटेनन्स होऊन किंवा 0 खर्चानं मी घेत आहे. सध्या तरी काही रासायनिक खते वापरत नाही, काही नाही. जे काय असेल उत्पादन मी ऑर्गॅनिक पद्धतीने. मगाशी तुम्ही थोडक्यात सांगितलं की पाण्याचं सुद्धा इकडे प्रमाण फार कमी आहे. कॅनोला जवळजवळ 20-21 दिवसानंतर पाण्याची पाळी असते आमची. फक्त तुमचं जे पाण्याचं मॅनेजमेंट, इतर सगळे जमिनीचे परीक्षण करून, माती परीक्षण करून जे जे काय काय मॅनेजमेंट आहे ते सगळं व्यवस्थित असावं लागतंय. हो, एवढंच. आता या वनस्पतींच्या बद्दलची माहिती आपली. आता याच्यामध्ये गुंजची लागवड केलेली आहे. गुंजेचे वेल आहे त्याच्यामध्ये, पांढरी गुंज आणि लाल गुंज, ही गुंजाची पण लागवड केली आहे. गुंजाच्या पालाचा पण खूप आयुर्वेदामध्ये उपयोग होतो. तसंच याच्यामध्ये तुळस लावलेलं आहे, कृष्ण तुळस आहे. कृष्ण तुळशीचा पण उपयोग आपण तुळशी ड्रॉप वगैरे करण्यासाठी वापरतो. आपण याची पावडर करून पण माझ्याकडे तर सध्या तर 3 प्रकारची तुळस आहे. कापूर तुळस एक आहे, काळी तुळस एक आहे, कृष्ण तुळस एक आहे आणि सब्जा तुळस एक आहे. 3 प्रकारची तुळस आहे सध्या तरी. अशा पद्धतीने ठिकठिकाणी वेल आता प्लांटेशन केलेलं आहे. याच्यामध्ये पूर्वी माझा गवती चहा होता, तो आता 6 वर्ष झालं तिचे उत्पादन घेतलं मी, त्याची पावडर करून विक्री केलेली आहे. ते पीक खराब झाल्यानंतर त्याचं एक मर्यादा संपल्यानंतर ते काढून टाकून पुन्हा मी याच्यामध्ये ह्या प्लांटेशन केलेलं आहे. आता जूनमध्ये पण नवीन आता पुन्हा प्लांटेशन याच्यामध्ये वेगळ्या औषधी वनस्पतींची करत आहे आपण. याचा मूळ अभ्यास तुम्ही कुठं करताय का, कोणाचं ट्रेनिंग घेताय, स्पेशल मार्गदर्शन घेताय? सुरुवातीला मला ह्या गोष्टीचा म्हणजे आता जून मध्ये तुम्ही परत बदलणार आहात त्याच्यामध्ये काय, नक्की कुठून माहिती घेताय? ह्या गोष्टी सगळ्या अनुभव आणि अभ्यासातून झालेल्या आहेत. असं मी सुरुवातीला ज्यावेळी हा विचार केला की पारंपरिक शेती सोडून औषधी वनस्पतींची लागवड करायची, जिथं जिथं जाईल त्या ठिकाणी मला कुठल्याही प्रकारचा मला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही किंवा कुठलीही माहिती मिळाली नाही. कारण तसं करणाऱ्या जिल्ह्यामध्ये कोणीही नव्हतं. जेवढे मी अनुभव घेतलेले आहेत सगळे विकत घेतलेले असं म्हटलं तर काय हरकत नाही. जे प्रयोग केलेले स्वतःच प्रयोग करून त्याच्यामध्ये काय नाही, काय फायदा नफा तोटा ह्या सगळ्या गोष्टीचा तोटा सहन करत मी सगळ्या इथे आजपर्यंत या अनुभवानं परिपूर्ण झालं असं मला वाटतं. कृषी प्रदर्शनांना जाऊन फक्त खाणं पिणं किंवा इतर गोष्टी न करता आणि बाहेर ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जे वेगळे शेतीचे प्रयोग करणारे लोक आहेत, वेगळ्या इथल्या गावठी राजकारणात किंवा इतर ठिकाणी मिक्स न होता अशा ठिकाणी तुम्ही भेटी देऊन स्वतः मिळवलं हे ज्ञान आहे, त्यातनं केलेले हे प्रयोग आहेत. म्हणूनच तर हा आदर्शवत प्रयोग आहे, कारण सहसा कोणी केलेलं नाही. आता या वनस्पती एवढ्या थोडक्यात का लावलेत तुम्ही? काही ठिकाणी ज्या वनस्पती आपल्याकडे उपलब्ध होत आहेत, एकाच छताखाली जर एखाद्या जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या व्हरायटी म्हणून मी जाईल त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी आणून माझ्या शेतीमध्ये प्लांटेशन केले. तर जमीन कमी, तर कमी जमिनीमध्ये कसं बांधावर सुद्धा कसं उत्पादन घेता येईल या गोष्टीसाठी मी वेगवेगळ्या बहुवार्षिक पिकांची सुद्धा निवड केलेला. आता हे म्हाळुंग म्हणतो आपण, आंबाबाईच्या हातामध्ये आपल्या जे फळ असतं ते म्हाळुंग हे झाड आहे, म्हाळुंगाचं झाड आहे. या शेतामध्ये काय केलंय? तर याच्यामध्ये आपण काऊस कोयली म्हणतो आपण, त्याचं वेल लावलेलं. त्याचं वेल आहे ते. आपल्याकडे रेग्युलर जंगलात मिळणारी हीच काऊस नाही, हे ऍक्च्युली मी उत्तर प्रदेशहून आणलेलं आहे बियाण्याचं. लखनौला गेलो होतो त्या दरम्यान तिकडून बियाणं आणलेले आहेत. हे सुधारित वाण आहे, याच्यामध्ये ह्याचं बियाणची पावडर बनवतात. ह्याची पावडर पुरुषत्व वाढवण्यासाठी मला ह्या गोष्टीसाठी चांगलं काम करतं, स्पर्म काउंट असेल यासाठी चांगलं काम करतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये ह्याची फार चांगली फार चांगली मागणी याची, हे पण करू शकता भविष्यामध्ये. हा महत्वाचा प्रश्न आहे साहेब की आता हे इकडल्या भागातल्या शेतकऱ्यांना कोणाला करायचं असेल, लागवडी करायची असेल तर आता ह्या वनस्पती मिळतील कुठे, किंवा तुमच्याकडनं काही सप्लाय होतो किंवा बाहेरनं कुठे मिळेल तुमच्याकडे? नक्की वेळोवेळी माझ्याकडे विचारणं होत असते की काही बियाणं मिळतात का, काही रोपं मिळतात का. जे माझ्याकडून शक्य होतं, छोटीशी मी नर्सरी ही बनवली होती त्या दरम्यान. जशी जशी मागणी असेल त्या पद्धतीने त्यांना मी प्रोव्हाइड करू शकतो. आपण प्रोव्हाइड करण्याबरोबरच मार्गदर्शन किंवा त्याच्याबद्दलचे काही तांत्रिक गोष्टी ते वाढणं, ते अनुभवाचे बोल मी त्यांच्याशी नक्की शेतकऱ्यांशी शेअर करतो. खरंच शेतकरी बंधूंनी हा एक फायदा करून घ्यावा. आणि तरुण शेतकरी जे सध्या शेतीकडे काही कारणामुळे वळलेत, काही नाईलाज आहे म्हणून वळलेत, खरं त्याच्यात फार चांगला आदर्श निर्माण करू शकतात. खरंच अजूनही ही गोष्ट आहे की प्रायोगिक शेती किंवा अशा काहीतरी वेगळ्या शेती करणारे जे तरुण आहेत त्यांना एक उद्योजक आणि व्यावसायिक म्हणूनच बघितलं जावं. कारण शेती म्हणून बघायला गेले की मग महत्त्वाचं साहेब हाच एक प्रॉब्लेम आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हाच प्रश्न विचारतोय,
शेती म्हटलं की ती लग्नाच्या अडचणी येतात, त्यामुळे शेती करत नाहीये. परंतु अशा व्यवसायाच्या दृष्टीने जर बघितलं तर ह्या एक संकुचित बुद्धी जी आहे ती कुठेतरी नष्ट होईल. नाही, मला आता तुम्ही हा प्रश्न नोकरी आणि व्यवसाय हा प्रश्न तुम्ही विचारल्यावर मला असं वाटतं की आता नोकरीच्या गुलामीपेक्षा माझ्या व्यवसायाचा मी मालक आहे हे मला खरोखर समाधान वाटतं. अरे वा, ग्रेट. आणि हेच पाहिजे हो, कारण ते डोक्याचा हेडेक होणं, केस जाणं आणि काहीतरी वेगळंच राजकारणात गुंतून राहणं, बंधनामध्ये राहिलोच नसतो आम्ही. कारण सुरुवातीपासून पैलवानी पेशा अंगात असल्यामुळे तेच म्हणणार होतो, कधी कोणाच्या अंडर राहण्याचं आम्हाला जमलंच नसतं. शेतकरी बांधवांनो, सध्या आपण जलपर्णीवरती उभा राहिलेलो नाहीये, तर शेतामध्येच आहोत खोत साहेबांच्या. जलपर्णीसारखं वाटतंय, म्हणजे पाण्यावरती जसं केंद्राचा एक थर येतो ना, तशा प्रकारचे मला बाहेरून तिकडनं येताना वाटलं. कारण उसात इकडे आल्यानंतर असं एक थर आहे. नेमकं काय आहे? सरळ ब्राह्मी म्हणतात त्याला. याचं तेल बनतं डोक्यांसाठी म्हणा, ब्राह्मी ऑइल बनवतो. ओके. याचा फक्त ऑइल बनवण्यासाठीच वापर आहे की अजून कुठला आयुर्वेदिक? हे ब्राह्मी बुद्धिवर्धक राहतं, बुद्धी वाढवण्यासाठी चांगलं काम करतं आणि वेगवेगळ्या फॉर्म्युल्यामध्ये याचा चांगला वापर होतो. आपलं मोस्टली जास्तीत जास्त करून आपण केस तेलामध्ये वापर करतो. जवळपास 42 प्रकारचे औषधे वनस्पती टाकून आम्ही स्वतः तेल बनवतो. त्याच्यामध्ये जितके इन्ग्रेडियंट आहेत स्वतः पिकवलेले किंवा स्वतः खात्रीनं जे औषधी वनस्पती असेल ते आम्ही वापरतो याच्यामध्ये. नाही, हा एक संदेश आपल्या दर्शकांसाठी की बाबा यांचे जे काय काय वनस्पती इथं प्लांट केलेलं आहे याचं स्वतःचं प्रोडक्शनच, म्हणजे ऑइल सुद्धा किंवा गोळ्या सुद्धा स्वतःच बनवतात. ते आता आपण थोड्या वेळानंतर बघणार रॉ मटेरियल असेल ते आम्ही जेवढं होतं तेवढं आमच्या स्वतः या शेतामध्ये, ते पण ऑर्गॅनिक, पूर्ण ऑर्गॅनिक पद्धत. हे का आता सगळ्यांना माहितीच आहे कोरपड. मगाशी साहेबांनी बोलता बोलता एक उदाहरण दिलं की जे गवती चहाबद्दल तुम्ही बोलला होता की गवती चहा आपल्या परड्यात किंवा इतर ठिकाणी कुठेही लावू शकतो, त्याचीच चहा बनवू शकतो. परंतु लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे असते, त्यामुळे विकतची पुडी आणतील. हो. आणि त्याच्यामुळे रेडी टू यूज हवे लोकांना, रेडी टू यूज तयार गोष्टी हवेत. कारण ऑलरेडी हे सुद्धा घरात लावू शकतात, परंतु याच्यापासून तयार झालेले ते बॉटल्स, शॅम्पू किंवा इतर गोष्टी विकत आणणार. परंतु तो एक पर्याय आपल्या खेड्यापाड्याच्या लोकांसाठी तरी उपलब्ध आहे. शेताच्या बांधावरून सुद्धा लावू शकताय आणि त्यासाठी मात्र थोडं मार्गदर्शन घ्यावं लागेल. नक्कीच. पण सध्या खोत साहेबांच्या तिसऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि इथं का वेगळ्या वनस्पतीची लागवड आहे. इथं वेग भरपूर आहेत, कारण पलीकडल्यापर्यंत ना मला सुद्धा आता इतकी नावं माहीत नाहीत. साहेब, हे नेमकं काय आहे आणि याचा आयुर्वेदिक वापर काय आहे? याला पारिजातक म्हणतात. त्याचा पानांचा उपयोग संधिवातासाठी, जॉईंट पेन असेल किंवा गुडघेदुखी असेल यासाठी खूप चांगला उपयोग होतो याचा. याचा विविध औषधाच्या फॉर्म्युल्यामध्ये याचा वापर होतो, पावडरच्या पानांचा. आणि याच्यात हे आंतरपीक घेतले, हे त्याच्यामध्ये प्रत्येक 2 झाडांच्या मध्ये आम्ही पाषाणभेद किंवा पानफुटी टाकलेलं आहे. याचा पण मुतखड्यासाठी चांगला उपयोग होतो. त्यासाठी त्याची लागवड केलेली आपण. मुतखड्यासाठीच आहे? मुतखड्यासाठीच. याच्या व्यतिरिक्त आता हे झाडाच मगाशी मला काहीतरी बोलला होता तुम्ही, ही वाळा वनस्पतीची लागवड आहे. वाळा वनस्पती काय राहते, शरीराची उष्णता कमी करतं, पाणी शुद्ध करतं. उन्हाळ्यामध्ये याचा नक्की सर्वत्र उपयोग होतो. यांचा मुळांचा वापर पाण्यामध्ये टाकून पाणी शुद्ध करण्यासाठी आणि शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी याचा वापर करतात, मुळांचा. ओके. याचं पण आपण हे काय बनवून हे करतो का? नाही, याचं मुळ्याच बनवून आपण विक्री करतो. याचे सागर गोटे पण म्हणतात त्याला. पूर्वी आपण एखादं बी असायची, उघडून घासून भाजायचं, चटके द्यायचो. हे आयुर्वेदिक विविध औषधामध्ये याचा चांगला वापर होतो, गजग्याचा. आता सध्या तुम्ही टार्गेट जे ठेवलंय ते गुलाबाच्या, म्हणजे पुढे जे गुलकंद वगैरे इतर गोष्टी. हो. आता मधमाशी पण बघायचं येते का शूट? हो, गुलाब. मधमाशी दुसऱ्या कुठल्या गुलाबावर बसणार नाही सर. ह्याच्यावरच बसणार, कारण हे आपला देशी गुलाब म्हणतात त्याला. म्हणजे इतर गुलाबाचे जे शो साठी असतात त्याचा काय उपयोग नाही, त्याचं काय पण नाही. ह्याची आपण गुलाबाची पावडर करू शकतो, गुलकंद बनवू शकतो, गुलाब जेल बनवू शकतो याचं. म्हणजे आता हे तशी आता हे बऱ्यापैकी ह्याचं कमी आहे, बऱ्याच ठिकाणी दिसत नाही. आपण कलरफुल मध्ये गुलाब आपण शोला, कुंडीमध्ये, घरामध्ये, दारामध्ये लावतो, पण त्याचा उपयोग नाही. खरा गुलाब हा आपला हाच आहे. ह्याच्यापासून आपण गुलकंद बनवू शकतो, गुलाब जेल बनवू शकतो. याची उत्पन्न म्हणजे आता हे कधी लावलंय आणि आता एवढं? आता ह्यामध्ये माझी काळी हळदीची लागवड आहे. त्यावेळी मी जून मध्ये मी याचं स्टंप लावल्या होत्या आणि एक साधारण 2 गुंठ्यामध्ये याचं प्लांटेशन केलेलं आहे. आणि याचं गुलाब पाणी आणि काय काय गुलाब जल आणि गुलकंद बनवता येईल आपल्याला, गुलाब पावडर बनवता येईल आपल्याला. हे तुम्ही त्यावेळच्या वातावरणानुसार ठरवताय? नक्की ह्याचा 100% हाच उपयोग होता आणि मला हेच बनवायचं उत्पादन. हे फायनल माझी उत्पादन आहेत. ही उत्पादन मला करायची आहेत. ही लागवड केल्यामुळे याचे उत्पादन ही होणार. आता मगाशी आपण बघितलं वेगवेगळ्या वनस्पती आहेत, म्हणजे छोट्या छोट्या गुंट्यांमध्ये तुम्ही ना खूप साऱ्या वनस्पती लावल्यात. याच्यासाठी मनुष्यबळाचा वापर कसा होतो? म्हणजे बाहेरून खूप सारे लोक घ्यावी लागतात का तुम्ही घरगुतीच तेवढे राबून तेवढ्यात होऊ शकते? जितकं बऱ्यापैकी होईल तेवढं आम्ही ग्राउंड लेवलच काम करतो. बऱ्याच वेळेला असे प्रसंग आलेले आहेत की आम्हाला ज्यावेळी मशागतीला लोक बाहेरची सांगितली होती, त्यांना पीक काय आणि तण काय असं हे सुद्धा ह्याचा फरक नाही समजला आणि नेमकं तण काढायचं सोडून पिकं सुद्धा काढून टाकलेले आहेत. असं पण अनुभव झालेला. त्यामुळे जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही स्वतःच घरचीच आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असतो.
ती कसं शेतात राबण्याची मजा हो, तो वेगळाच एक राहतो, वेगळीच फील आहे. वेगळाच आहे. तो आनंद वेगळाच आहे. शेतकरी बांधवांनो, आपण खोत साहेबांची जी मेडिसिनल शेती आहे, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची जी शेती आहे ती मगापासून पाहत होतो. परंतु त्याचबरोबर त्यांनी आयुर्वेदिक जो मध असतो, मधाचा वापर खूप आपल्या हेल्थसाठी गरजेचे असतात आणि त्याचाही मधमाशा पालनही केलेलं आहे. ते कसं केलं आणि सगळ्यात महत्त्वाचे जे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत तो स्पिरुलिना, त्याच्यापासून त्यांची ओळख निर्माण झाली. तर त्याच्याबद्दलची पण माहिती घेणार आहोत. इथं शेजारीच आहे. पहिल्यांदा खोत साहेब, आम्हाला याची माहिती हवी आहे की मधाचं हे तुम्हाला कसं सुचलं आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा वापर तुम्ही कशामध्ये करताय? कसं आहे, एक पूर्ण वेळ शेतीच करत असल्यामुळं शेतीपूरक जे व्यवसाय असतील कसं एकाच छताखाली येतील अशा उद्देशानं शेतीपूरक व्यवसाय जोडण्याचा मी प्रयत्न केला. आणि मधमाशी आणि शेती हे न तुटणारं नातं आहे, अविभाज्य घटक आहे असं मला वाटतं. कारण जोपर्यंत मधमाशी आहे तोपर्यंत आपली शेती आहे, जोपर्यंत परागीभवन आहे तोपर्यंत आपली पिकं आहेत असं मला वाटतं. ह्या उद्देशानंच मी 4 वर्षापाठीमागं खादी ग्रामोद्योग मार्फत ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्यानुसार मी माझ्या मधमाशी पालनाची पण सुरुवात केलेली आहे. आता सध्या आपल्याकडे मधमाशी पेटी कशी असते हे तुम्हाला दाखवतोय मी. चावायचे नाहीत ना? नाही सर, चावत. अशा पद्धतीने आता हे परिपूर्ण मध भरलेलं आहे, काढण्यास योग्य आहे. आता तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने पूर्ण पोळं भरलेलं आहे त्याची. बघू शकता आपण, टच्चर मध भरलेलं आहे, सगळं काढणी योग्य झालेलं आहे. आता मधांचा सीझन चालू आहे. आता मध हे काढून पुन्हा जितकं काढून कुठल्याही प्रकारचा हात न लावता मधांना मशीनमध्ये काढून आपण मध काढून पुन्हा हे रिफिल करण्यासाठी मधमाशांना ठेवून देतो. पुन्हा हे मधमाशा भरतात. इथं मधमाशांचं काम अजिबात वाढत नाही. त्यांच्या वाटणीचा सोडून मध अतिरिक्त जो मध गोळा होतो तो आपण मधमाशी पालनासाठी किंवा मध विक्रीसाठी काढतो. याचा पाहू शकता आपण. अशा पद्धतीने मधाचा कांदा म्हणतो आपण. अशा पद्धतीने मध भरलेलं आहे सगळं. बरं सर, तर पडणार. याला सुपर म्हणतात मधाचे. याच्या खाली असतं ते त्याला पिलाळ कोटी म्हणतात. यामध्ये अंडी, पिल्ली, लार्वा सगळं त्याच्यामध्ये असतं. हे फक्त याच्यामध्ये मधाचं उत्पादन ह्या फ्रेममध्ये होतं. या फ्रेममध्ये ह्याच्यापासूनचा अजून एक फायदा म्हणजे मी काही वर्षांपूर्वी अशी एक मुलाखत घेतली होती की खेड्यामध्ये खूप अशा जंगलामध्ये जे मध असतात, मधाची पोळी आहेत झाडावरनी, ती जाळून काढण्याची पद्धत आहे. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की प्रत्येक वेळी ती जी अंडी आहेत ती पण नष्ट होऊन जायची आणि पुढली जी येणारी पिढी आहे नक्कीच त्या मधमाशांची, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मधमाशांना इजा न करता अहिंसक पद्धतीने मध काढला जातो. आणि इतर वेळी आपण जर बघितलं एखादं पोळं काढायला एखादं अख्खं गाव किंवा अख्खं शहर नष्ट केल्यातला प्रकार होतो. त्यामुळे भविष्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी जर अशा पद्धतीने आपल्याला त्रास होत असेल मधमाशांचा किंवा जिथं बाबा आपल्याला मधमाशांचा इजा पोहोचवू शकता अशा ठिकाणी असेल तर नक्की माझी संपर्क करा. मी तुम्हाला काय असेल मधमाशांचा मधमाशा ह्या आपल्यासाठी अगदी चांगल्या येतात. जिथं मधमाशांचं पोळं कुठेही बसत नाही, जिथं त्यांना नैसर्गिक अधिवास चांगला वाटतो, जिथं आपलं पिकं चांगली असतात अशा ठिकाणीच मधमाशा आपलं घर निवडतात. हे झालं ते निसर्गाचे सायकल जतन करण्याचं. याचा वापर आता सध्या तुम्ही कशामध्ये करताय? आयुर्वेदामध्ये आता जसं आपलं उत्पादन इतर आहे तशापणे मध हे पूर्ण अन्न म्हणतात त्याला. अनेक औषधं अशी असतात की जी मधासोबत घेतल्यानंतर त्याचे औषधी गुणधर्म वाढतात. त्यासाठी नक्कीच मार्केटमध्ये प्युअर मध मिळणं फार दुर्मिळ आहे किंवा कमी आहे. ह्यासाठी विश्वासार्हता लोकांची जपण्यासाठी आपण काय केलेलं आहे, स्वतःच मधमाशी पालन केलेलं आहे आणि मधाचंही उत्पादन आपण स्वतःच घेतलेलं आहे. अरे वा, ग्रेट. आता हे पूर्ण टच्च भरलेलं आहे. हो, म्हणजे प्रत्येक ह्याच्यातले होलं सगळे भरलेले दिसतात. तर एकंदरीत या पेटीमध्ये किती लिटर किंवा मधाचं उत्पादन जे असतं ते वार्षिक असतं. त्याच्यामध्ये साधारण पावसाळ्यामध्ये उत्पादन काही नसतं. पावसाळ्यामध्ये त्या मधमाशांना काय करतात, त्याच्या हक्काचं जे मध असतो तो त्याच्यामध्ये ठेवला जातो आणि पावसाळ्याभरामध्ये त्यांना ते पुरवलं जातं. त्यानंतर तिथून पुढे अतिरिक्त जो मध गोळा झालेला तो आपण काढतो. आणि आता हा सीझन अगदी योग्य आहे मधमाशी मध कलेक्शन करण्यासाठी. साधारण वार्षिक जर उत्पादन आपण पकडलं तर एका पेटीपासून साधारण 8 ते 12 किलो मध मिळू शकतो. डिपेंड म्हणजे कशावर राहतं, तुमचं निसर्गामध्ये किती फुलं आहेत, फुलोरा आहे किती आणि खाद्य किती त्यांना मिळतं त्याच्यावर, आजूबाजूला किती आहे त्याच्यावर डिपेंड. एका वर्षात म्हणताय ना? हा, एका सीझनचं सांगतो मला. एका पेटीतून साधारण 8 ते 12 किलो मध मिळू शकतो. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जे खाद्य आहे त्यांच्या पिलांसाठीचं खाद्य असतं. त्यांच्या हक्कासाठी ठेवून बाकी ठेवून काय असेल अतिरिक्त गोळा होणारा मधच आपण काढतो. प्रकारे कसं की दुग्ध व्यवसाय जसा असतो की तो त्यांच्या पिलांना बाकी ठेवून वासराचं ठेवून काय तशा प्रकारचं आहे हे आता. आणि त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे कारण स्पिरुलिना ही वनस्पती पृथ्वीवरची सगळ्यात आधीची, म्हणजे खोत साहेबांनी आता थोड्याच वेळापूर्वी मला सांगितलं की 3.5 कोटी वर्षापूर्वी ना अगदी, आणि ती समुद्रामध्ये वाढली आणि आताही तिथं एक कृत्रिम समुद्र बनवलेला आहे. छोटे छोटे असे हे केलेले खाऱ्या पाण्याचं त्याच्यात बनवलं आहे. ते आता आपण पाहायला जाणार आहोत.
शेतकरी बांधवांनो, सध्या आपण खोत साहेबांच्या शेताच्या बांधावरनं तिथं जे शेतीमध्ये त्यांनी मेडिसिनल प्लांट्स केलेले आहेत, वनस्पती लावलेल्या आहेत, त्या बघून आता आपण आलेलो आहोत. त्यांचा जो वेगळा प्रयोग आहे आणि तो खूप वर्षांपासून त्यांनी कंटिन्यू ठेवलेला आहे, स्पिरुलिना शेतीची. म्हणजे स्पिरुलिना जो शेवाळ आहे त्याच्यापासून काही औषधी गोळ्या वगैरे बनवल्या जातात, परंतु त्याचा एक इतिहास फार मोठा आहे आणि त्यात आपल्याला जाणून घ्यायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे हा किती 4 प्लांट आहेत ना, वेगवेगळे 4 टँक आहेत. तर हे याच्यात वेगळं पण काय आहे? कारण तुम्ही पहिलं तर सांगितलं की समुद्रातली वनस्पती आहे, तर मग ते वातावरण इथं कसं क्रिएट केलं? त्याच्यामध्ये थोडक्यात आपण इथं कृत्रिम समुद्र बनवलेला आहे. ही वनस्पती जी आहे ती समुद्राच्या पाण्यामध्येच वाढणार आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये जी pH असेल तो वाढलेला असतो किंवा लाटा असतात त्याच्यामध्ये, तशा पद्धतीचं हिचा pH वाढवून घेतलेला आपण कृत्रिम लाटा आणि कृत्रिम लाटा पण बनवलेला आहे. त्याला टायमर बसवलेला आहे आणि ठराविक वेळेला ते चालू होतं, ठराविक वेळेला ते बंद होतं. आता हे शेवाळ वरतीच आहे याच्यावरती. हो. हे मग कसं काढतात किंवा याचं पुढं वापर काय होतो? थोडक्यात त्याची माहिती सांगतो सुरुवातीला. ही जी स्पिरुलिना ह्या नावाची जी वनस्पती आहे ती पृथ्वीवरची पहिली वनस्पती आहे. ज्या वनस्पतीपासून पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती झालेली आहे त्या वनस्पतीची आपण शेती करतो. थोडक्यात जे शेवाळ खाऊन कासव 400 वर्ष जगतं ते याच्यामध्ये आहे. आणि याला 1974 मध्ये बेस्ट फूड सप्लिमेंट इन द वर्ल्ड अशी WHO ची मान्यता आहे. जगातील सर्वोच्च अन्न आणि पृथ्वीवरचं सगळ्यात पूरक अन्न म्हटलं तर याला काय वावगं ठरणार नाही अशी ही वनस्पती. करोडो वर्षांपासून आजही ते तिचं हे राखून आहे. हो, पण इतके तिचा अवेअरनेस किंवा लोकांच्या बद्दल ती पोहोचलेली नाही. त्यामुळे लोकांना त्या गोष्टीबद्दल थोडंसं कमी माहिती आहे. अगदी हे स्पेसमध्ये जे ॲस्ट्रॉनॉट असतात, अंतराळवीर असतात, ते हेच अन्न म्हणून वापरतात. अगदी 1 ग्रॅमच्या 1 गोळीमधून तुम्हाला जी पाहिजे ती सगळी ऊर्जा मिळते. एक वेळचं जेवण तुमचं जे असतं ते फक्त एका गोळीमधून तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यामध्ये प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, आयर्न, इसेन्शियल ॲसिड, नॉन इसेन्शियल ॲसिड्स. इव्हन याच्यामध्ये एक अशी वनस्पती एक घटक आहे GLA, गॅमा ल्युनोलिक ॲसिड, जो आईच्या दुधातून आपल्याला जन्माला आल्यानंतर एकदाच मिळतो. तो ह्या पृथ्वीवर फक्त याच्यामध्ये मिळतो, या वनस्पतीपासून मिळतो. याच्यापासून तुम्ही आता फक्त गोळ्या बनवता, म्हणजे सगळे हेच याच पद्धतीने मिळतं. याच पद्धतीने. आता महत्त्वाचं म्हणजे हे जे बनवलेला हा प्लांट जो आहे याच्यासाठी काही शासकीय योजना किंवा इतर घेतले काय, किंवा हे तुम्ही आणलं कुठून तंत्रज्ञान? तुम्ही स्वतः शिकलात? त्यावेळी ज्यावेळी 2014ला मी 1 वर्षभर ह्या गोष्टीचा विचार केला. पारंपरिक शेती सोडून काय ते वेगळं करायचं आहे. वेगळं करत असताना मग काय करायचं, कमी क्षेत्रामध्ये कसं जास्त उत्पादन घेता येईल, वेगळ्या अँगलने दिसेल, कमी क्षेत्रामध्ये काय जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल असा विचार करून मी विचार केला की स्पिरुलिना शेवाळ शेती करायची. त्या दरम्यान बऱ्यापैकी ते नवीनच होतं. मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं बघायचं सुद्धा कोणाकडे नव्हतं त्यावेळी. मी एका ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी फक्त कसा प्लांट आहे बघायसाठी मी 3000 रुपये मोजले होते. पण ज्याला करायचं आहे तो कुठूनही करेल, अगदी दाखवू दे, अगर नाही दाखवू दे, काय पण पे करू दे किंवा काय पण करू दे, अशा उद्देशाने मी त्यावेळी सुरुवात केली. 2015 सालाला ह्या फायनल पत्र आलं की कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्याचं माध्यम म्हटलं तर हेच आहे. शेवाळ शेतीची मी सुरुवात केली. यामध्ये सुरुवातीला याचं ट्रेनिंग मी घेतलं श्रीगोंद्याला. तिथून मी ट्रेनिंग घेऊन तिथून कल्चर सुद्धा घेऊन आलो. मग तिथूनच मग एका टँकपासून मी 4 टँकची निर्मिती केली. जवळपास हे 2 गुंठ्यामध्ये आपला प्रकल्प आहे. 2 गुंठ्यामध्ये साधारण हिचं उत्पादन हे किलोमध्येच फक्त असतं. किलो म्हटलं साधारण तर बघा महिन्यात उत्पादन फक्त 17-18 जास्तीत जास्त 20 किलोपर्यंत फक्त उत्पादन राहते महिन्याचं उत्पादन. आणि त्यानंतर मग पुढं आता माझा त्यातला जो प्रश्नाचा भाग होता की याला शासकीय काही योजना आहेत का किंवा घेता येतात, किंवा सुरुवातीला मी खूप प्रयत्न केले होते शासकीय योजना काय मिळतात का बघायसाठी, पण त्यावेळी तो प्रकल्प फारच नवीनच होता. अगदी जिल्हा कृषी अधीक्षकांना सुद्धा जाऊन भेटून आलो. त्यांनाही तो प्रकल्प होता तो नाविन्यपूर्ण होता. त्यावेळी पण त्यांच्याबद्दल तितकी माहिती नव्हती. पण आज तागायत मी त्या गोष्टीसाठी काय तजवीज केलेली नाही. सुरुवातीला मी जे काय असेल माझ्या हात खर्चानंच किंवा माझ्या शिल्कीच्या रकमेनंच माझी प्रकल्प स्टेप बाय स्टेप वाढवत गेलेलो आहे. त्यावेळी असं शासकीय अनुदान वगैरे काय घेतलं. कुठल्याही शेतकऱ्याला प्राथमिक प्रश्न पडेल हाच की अल्पभूधारक भूधारक आहे मी, माझ्याकडे एवढं उत्पन्न नाही आहे आणि मला हा प्लॅन सुरू करायचा आहे, तर हा तेवढ्या खर्चामध्ये किंवा तेवढा माणूस ते करू शकेल का? तो खर्च अफोर्ड करू सध्याच्या घडीला तुम्ही कसं करणार आहे, म्हणजे पक्कं बांधकाम करून करणार आहे की तात्पुरतं करणार, हा पण विचार करावा लागेल. तुम्हाला परमनंटली तो व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला पक्कं बांधकाम करावं लागेल. लॉंग टर्मसाठी विचार करायचा असेल तर त्या माध्यमातून तुम्हाला उत्पादन चांगलं मिळू शकतं. आणि करत असाल तर तुम्ही बंदिस्त प्रकल्प केला तरच तुम्हाला त्याच्यामध्ये उच्च गुणवत्तेची क्वालिटी मिळते आणि उत्पादन कमी राहू दे भले, पण त्याला मिळणाऱ्या उत्पादनाला चांगला भाव मिळतो. ओके, चांगले भेटतात बंदिस्त असल्यामुळे. कारण ते वातावरण निर्मिती जी आहे समुद्रासारखी किंवा इतर जे वातावरण त्याचं दमटपणा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेंटेन करता येतात. टेम्परेचर असेल, pH असेल किंवा अजून काय असेल, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय राहतं, कुठल्या प्रकारचं किडा मुंगी हे ते काय पडत नाही. आणि कुठल्या प्रकारचं रासायनिक खतं म्हणा किंवा काय बाकीचं कीटकनाशकाचं काय याच्यामध्ये होत नाही. हा एक प्रश्न विचारतो की पाण्यामध्ये तुम्ही हे शेवाळ टाकले, याला अजून काही खाद्य किंवा जसं काही खतांचं किंवा इतर आता शेवटी वनस्पतीच आहे ते. हो. आता याच्यामध्ये प्रमुख खाद्य म्हटलं ते सोडियम बायकार्बोनेट एवढं फक्त टाकतो याच्यामध्ये, जे पाण्याचा pH वाढवण्यासाठी ते काम करतं.
इतर काही टाकण्याची नाही टाकत नाही. तसं ते आपलं आपण वातावरणानुसार वाढत राहते. आपल्या वातावरणानुसार वाढत राहते. आणि इतका मोठा गुणधर्म जो पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा गुणधर्म जो वनस्पती आहे ती अशीच याच्यामध्येच वाढते. हो अशीच वाढते याच्यामध्ये. म्हणजे असं आहे का कुठं प्रयोग की याच्यात अजून काहीतरी वेगळं टाकलं तर वेगळं स्पिरुलिना तयार होते? नाही, उत्पादन वाढवण्याच्या याच्यामध्ये काय म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून काय रोल नाही आहे. मला काय म्हणायचं आहे, जितकं कमी उत्पादन असेल पण ते उच्च गुणवत्तेचं आणि क्वालिटीचं द्यायचं. बरोबर, हा माध्यम ठेवून मी केलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, मगापासून आपण जे काही शेतीमध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचं प्लांटेशन बघतोय त्याचं उत्पन्न इतकं का आहे कारण मगाशी जसं त्यांनी काही थोडक्यात सांगितलं होतं की 15 गुंठ्यामध्ये 4 लाखाच्या आसपासचं उत्पादन जे घेतलं किंवा त्याच्यापेक्षा पण अधिक घेत आहेत, तर ते कशामुळे घेत आहेत? कारण ते थेट उत्पादन घेऊन मार्केटमध्ये होलसेलमध्ये विकणं किंवा व्यापाऱ्यांना विकणं किंवा मार्केटमध्ये जाणं असं करत नाही, तर त्याच्यापासून स्वतः प्रोडक्शन करतात. त्याच्यासाठी काही छोट्या मोठ्या तांत्रिक गोष्टी आहेत. म्हणजे आता जिथं आपण उभा आहोत ना, इथं मला बाहेर दिसलंय की गोल्ड प्रोटीन स्पिरुलिना. आता थोड्याच वेळापूर्वी आपण स्पिरुलिनचं उत्पादन कसं घेतलं जातं हे बघितलं, परंतु त्यानंतर त्याची प्रोसेसिंग काय आहे? स्पिरुलिन घेऊन डायरेक्ट मार्केटमध्ये विकलं जात नाही, तर त्याची प्रोसेसिंग काय हे बघण्यासाठी इथं घेतलं. परंतु त्यामध्ये आता वेगळीच वनस्पती शतावरी ठेवलेली आहे. तर हे नेमकं काय आहे याची आम्हाला थोडक्यात माहिती हवी आहे. एखादं पीक काढणीनंतर त्याची प्रक्रिया करावी लागते. प्रक्रिया करत असताना त्याचं डिहायड्रेशन करणं गरजेचं असतं. त्याचं आर्द्रता मावशेर पूर्ण काढून घेतलं जातं आणि जशी मागणी आहे मार्केटमध्ये त्यानुसार रॉ मटेरियल साठवून ठेवलं जातं आणि मागणीनुसार त्याचं आर्द्रता पूर्ण काढून ड्रायरमध्ये पूर्ण सोकवून त्याच्यामध्ये पावडर बनवले जातात आणि मागणीनुसार पावडर त्याचा आपण सप्लाय करतो. त्याचा फायनल प्रोडक्ट पावडर. त्यासाठीचे हे फक्त ड्रायर. हा ड्रायर आहे. प्रत्येक वनस्पती आपण याच्यामध्ये जी आर्द्रता आहे त्याची ती पूर्ण काढली जाते. मग पूर्ण चांगलं वाळवल्यानंतर त्याची पावडर ड्रायव्हर आपण पल्वरायझर करतो मागणीनुसार. आता जसं इथं स्पिरुलिनचं लिहिलेलं आहे ते शेवाळ सुद्धा याच्यामध्येच ठेवून याच्यामध्ये वाळवून त्याची पावडर केली जाते. पावडर केल्यानंतर गोळ्या वगैरे बनवून जातात. खूप सारे प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अजून राहणार आहेत की याच्या पुढची प्रोसिजर किंवा अजून काही गोष्टी. तर खरंच यासाठी पुढच्या मार्गदर्शनासाठी आपण इथं चांदेकरवाडीमध्ये येऊन खोत साहेबांना भेटू शकता आणि त्यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन घेऊ शकता. कारण तेच महत्त्वाचं आहे, मार्गदर्शन. कारण त्यांनी स्वतः प्रयोग करून वेगवेगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. आता हे कशाचं मशीन? हे टॅबलेट मशीन आहे. ह्याच्यामध्ये गोळ्या बनवतो आपण. ओके. म्हणजे स्पिरुलिनच्या ज्या गोळ्या त्याच्यामध्ये गोळ्या बनवतो. यामध्ये गोळ्या बनवतो याच्यामध्ये. आता याची प्रक्रिया चालू आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये स्वच्छ धुतलं जाते. धुतल्यानंतर याचं तुकडे केले जातात. तुकडे करून ड्रायरमध्ये वाळवलं जातं. वाळवल्यानंतर जशी मागणी आहे त्यानुसार आपण काय करतो, याची पावडर वगैरे बनवून गोळ्या वगैरे जसं रिक्वायरमेंटनुसार देतो. सगळीकडे पार्सल पाठवतो आपण. आणि हे हळदींचे प्रकार आहेत. हे हळदींचे प्रकार आहेत. त्याच्यात अमरकंद आहे, गुळवेल आहे, काळी हळद आहे, रेग्युलर हळद आहे, आंबे हळद पण आहे, अश्वगंधा पण आहे आपल्याकडे. याची पुढची प्रोसिजर काय असते? आता हळदींचं म्हणाल तर काय किंवा अश्वगंधाचं पावडर? अश्वगंधाची डायरेक्ट पावडर बनवली जाते. ओके. अश्वगंधा पण आयुर्वेदामध्ये सगळ्यात टॉपची वनस्पती आहे. याचा सप्लाय कसा आहे? म्हणजे ऑनलाईनच किंवा लोकांची जी रिक्वायरमेंट आहे ते मागणी आहे तसं सप्लाय? जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, हैदराबाद अशा पद्धतीनं बाहेर आपण पूर्ण भारत. आता सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पेटीतलं तुमच्या मधमाशींचं पालन बघितलं. त्या मधाचा वापर सध्या तुम्ही करताय तो सोप बनवण्यासाठी. तो एक बाय प्रोडक्ट बनवतो मधाचा आपण. त्याची मागणी कशी आहे आता सध्या? खूप छान आहे. जसं एक एक प्रोडक्ट लोक वापरतात तसं ते ज्यावेळी पुन्हा त्यांची मागणी येते त्यावेळी आपला त्या ठिकाणी क्वालिटीचा आणि आपला विजय असतो असं मला वाटतं. कारण जी आहे ना गुणवत्ता, आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त गुणवत्तेसाठीच आम्ही बांधलेलो आहोत. क्वांटिटी वाढवून आपली क्वालिटी कमी करायची नाही असं मला वाटतं. त्याच गुणवत्तेमुळे असेल की जी चेन निर्माण झाली तुमची कुठलीही पब्लिसिटी न करता किंवा मार्केटिंग न करता, त्यामुळे मागणी अजून वाढत राहिली. जितकी मागणी आहे ती सगळी माउथ पब्लिसिटी नाही आणि पूर्ण देशभर देशाच्या बाहेरपर्यंत. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ते नाही, मला सोपमध्ये तो इंटरेस्ट आहे की त्याच्यावरून मला अजून एक गोष्ट जाणवली की ज्यावेळी तुम्ही तुमचं शेताचं उत्पादन घेताय त्यावेळी त्याची प्राइस म्हणजे फायनल प्रोडक्ट ठरवून प्राइस ठरवण्याचं ज्यावेळी तुमच्यावरच अधिकार राहतात त्यावेळी तुमचं प्रॉफिट चांगलं राहते. नक्की. शेतकरी आता सध्या अडकलाय कुठं की उत्पादन घेतोय पण ऊस कितीने जातोय, मालाची किंमत ठरवायची आपल्याला अधिकार नाही. आणि हे इथं मात्र एक मला स्वातंत्र्य आहे की माझ्या उत्पादित केलेल्या मालाची किंमत मी स्वतः ठरवू शकतो. आणि तो म्हणजे जरी आता मालक शेतीचा असला तरी त्याच्या फायनल प्रोडक्टची किंमत ठरवण्याचा पण अधिकार आला तो पूर्ण मालक झाल्यासारखा त्याचा आहे होईल. मला त्या साबणाबद्दलचं पुढची माहिती घ्यायची आहे. आता हे मधाचे साबण जे सोप बनवणं चालू आहे याच्यामध्ये नेमकं काय काय घातले? कारण याच्यात साबण म्हटलं की ज्यावर वेगवेगळे केमिकल्स इंटिग्रेट आली पाहिजेत किंवा अजून काही वेगळ्या तांत्रिक गोष्टी वापरायला, तर तसं काय आहे का पूर्ण नॅचरल आहे? नाही, याच्यामध्ये हँडमेड साबण असं बनवतो की आम्ही 4 ते 5 प्रकारचे हँडमेड साबण बनवतो. याच्यामध्ये हा एक मधाचा एक साबण आहे. याच्यामध्ये फक्त प्युअर फॉर्ममध्ये मध आणि याच्यामध्ये नॅचरल फ्रॅग्रन्ससाठी जिरेनियमचं ऑइल वापरतो की जे कुठलाही केमिकल वगैरे याच्यात काही पार्ट नाही. जिरेनियम तर खूप महाग असतं. खूप महाग असतं, जवळपास 10 ते 12,000 रुपये लिटर आहे ते आम्ही याच्यामध्ये हा सोप बनलेला आहे. 2 ह्याच्यावर सोप बनलेला आहे.
पुन्हा याच्यामध्ये कडुलिंबाची बनवतो, कोरफड शेक बनवतो साबण, स्पिरुलिनाचं पण साबण आपण बनवतो. 5 प्रकारचे साबण बनवतो अशा पद्धतीने. पूर्ण नॅचरल आणि हँडमेड. हो, हँडमेड साबण आहेत. ग्रेट. वास पण भारी यायचा. हो. तर 1 लिटर मधामध्ये किती सोप बनवू शकतो? 1 लिटर मधामध्ये साधारण बघा 16, 15, 60 बर होतील. 60 वर सोप तयार होतं. 60 वर सोप तयार होतं. 50 पकडून चला ॲव्हरेज. 50. त्याचं मोठं मध गरम झालं तर मोठं होतंय का? नाही. आता हे लिक्विड फॉर्ममध्ये ज्यावेळी आपण ओततो ना याच्यामध्ये, त्यावेळी ते ऑटोमॅटिक घट होतं. आता हे टाकतो त्याच्यामध्ये आपण मोजून ते 150 ग्रॅम. ह्याचा सूप बनवण्याचा मेन उद्देश काय? कारण याच्यामुळे कुठली गोष्ट अशी मिळणार आहे त्वचेला? हे त्वचेसाठी चांगलं होतं, केसांच्या आरोग्यासाठी चांगलं होतं. मध चांगलं. मधामुळे काय येतं, त्वचा टोनिंग बदलतं आणि चेहरा गोरा होण्यासाठी, ग्लो होण्यासाठी, चेहऱ्यावरले डाग जाण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. केसांसाठी म्हणतात तसं एक परंपरागत धारणा आहे. हो, अंधश्रद्धा म्हणायला पाहिजे त्याला. केस पिकतात असं लहानपणापासून आम्ही तर खूप ऐकले की केस पिकतात. हात जरी लागला अरे केस पिकतील. हो, नाही तो गैरसमज होता बरं काय. कारण केसांसाठी आणि त्वचेसाठी साबण खूप चांगलं काम करतो. मध एवढा चांगला पौष्टिक असतो. नक्कीच. दर्शक हो, आता मुलाखतीच्या आपण शेवटाकडे आलेलो आहोत आणि सध्या मी आहे खोत साहेबांच्या इथं जे आउटलेट आहे. मागापासून आपण शेतामध्ये त्या वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड कशी होते, मधुमक्षिका पालन कसं होते, नंतर स्पिरुलिनाची शेती जी आहे, जो छोटा समुद्राचं पाण्यासारखं तयार केलं ते कसं होतं आणि त्याचं प्रोडक्शन कसं होतं, त्यानंतर त्यांच्या गोळ्या कशा बनतात, काय शेतकरी बांधवांना आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा इकडच्या भागामध्ये, कोल्हापूरच्या या भागामध्ये तरी आपण बघतो की पाणी मुबलक प्रमाणात आहे, पाऊसही आहे, शेती बऱ्यापैकी लोकांना आहे, परंतु अशा काही वेगळे प्रयोग करायला धजत नाहीत. काय पूर्वीपासूनच्या धारणा मनामध्ये असतात किंवा नवीन प्रयोग करायचा झाला की पहिल्यांदा भीती असते की नको ते करायलाच नको, तोट्यात जाईल वगैरे. तर यांच्यासाठी संदेश काय असेल? आणि तरुण सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही MPSC करत होता, त्यामुळे बऱ्यापैकी MPSC करणारे तरुण मॅक्झिमम पोस्ट मिळत नाही, तर शेतीकडे यायला बघत नाही, तर त्यांच्यासाठी संदेश काय असेल? मुळात संयम ठेवून जर काही गोष्टी केल्या, आपल्याकडे संयम कमी राहतो असं मला वाटतं. कुठलाही व्यवसाय बहरायला कमीत कमी 2-3 वर्षे जावंच लागतील आणि संयम ठेवून जर केलं तर नक्की याच्यामध्ये यश मिळू शकतं असं मला तर वाटतं. आणि क्षेत्र कोणतंही असू दे, आहे त्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व कसं मिळवता येईल हा जर विचार केला तर नक्की आपल्याला यश नक्कीच मिळू शकेल असं मला तर वाटतं. आणि महत्त्वाचे म्हणजे राबण्याची तयारी ठेवा. कुठलं एक काम जे आहे ते कमी दर्जाचं किंवा कमीपणा घेऊन न करता जर केलं तर कसं, माझं आमची आई नेहमी म्हणायची, राबायचं गड्यासारखं आणि राहायचं राजासारखं. हे माझं कायम डोक्यात होतं. राबायचं किती बरं राबायला लागली, शारीरिक कामाला मी कधी लाजलो नाही, कधी काय कमीपणा मानला नाही, पण वागणंही तसं ठेवायचं असं आमची आईच म्हणत होतं. तशा पद्धतीने मी सध्या तरी मालकासारखं राहतोय असं मला तर वाटतं. म्हणजे राबण्याची तयारी ठेवायची. नक्कीच. दुसरा एक मला एक त्याच्यातनं आर्क दिसला की तुम्ही ना प्रत्येक वेळी प्रयोग करत राहता किंवा नवीन काय आहे त्याचा अभ्यास करता. कृषी प्रदर्शनाला गेलात तर तिथं फक्त एंटरटेनमेंट किंवा इतर गोष्टी बघत नाही, तर नवीन कुणी काय केलं ते मला कसं माझ्या याच्यामध्ये इम्प्लिमेंट करता येईल आणि त्याच्यासाठीचं मार्गदर्शन आणि देशभर फिरणं, वेगवेगळे प्रयोग कुठं चालू आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यातनं शेती हा आता परंपरागत जो धारणा होती की नाही याच्यामध्ये काहीच नाही, तर एक मोठा व्यवसाय IT मध्ये जसं बघितलं जातं एक मोठा बिझनेस म्हणून, तसं आता शेती एक बिझनेस म्हणून पुढं नावारूपाला यायला लागलाय आणि असे शेतकरी त्याला एक वेगळे आदर्श निर्माण करतायत. खरंच खूप खूप आभार. जितके मानावे तेवढे कमीच आहेत, कारण एकतर तुम्ही एवढा वेळ दिलात आणि दुसरं महत्त्वाचं की जो काही केलेला प्रयोग आहे तो खरंच लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. हे तर हेल्थसाठी फार महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही तयार करताय. त्याचबरोबर शेती आणि शेती करण्याकडे जो आता तरुणांचा कल थोडा येतोय किंवा नाईलाजाच तो येत आहेत, तर त्यांच्यासाठी हा एक संदेश असेल की हा एक फार मोठा व्यवसाय आहे आणि त्याच्यासाठी आवर्जून मार्गदर्शन घ्या किंवा सरांच्याकडे येऊन तुम्ही त्यांचं हे प्लांट बघू शकताय, त्याचं इम्प्लिमेंट करू शकताय. तर पुन्हा एकदा मी तुमचं आभार मानेन, धन्यवाद म्हणतो आणि नमस्कार. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.